वेलकम टू आरंभ ब्लॉग्स। मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे। तुमची कोणी डिसरिस्पेक्ट करत आहे का? तुम्हाला कोणी व्हॅल्यू देत नाही का? किंवा कोणी येते आणि तुम्हाला काही काम सांगून जाते किंवा कसंही उलटं बोलून जाते का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटपर्यंत पहा। समजा तुम्ही एका फ्रेंडच्या घरी गेलेले आहात आणि हॉलमध्ये तुम्ही एंटर केल्यावर तुम्हाला दिसत आहे की पूर्ण हॉल खूप खराब आहे, सगळीकडे पसारा पडलेला आहे, कागदांचे तुकडे आहेत, सगळी जी रूम आहे ती पूर्ण विखुरलेली आहे। तिथं थोडा वेळ जरी तुम्हाला कागद तुमच्या हातात असेल तर खाली फेकायला वाईट वाटेल का? तर नाही, काय फरक पडणार आहे एखादा कागद टाकल्यावर असं तुम्हाला वाटेल। आणि तेच तुम्हीच दुसऱ्या फ्रेंडच्या घरी गेलात आणि त्याच्या हॉलमध्ये एंटर करताच तुम्हाला खूप छान वाईब झाल्या, खूप छान स्मेल आला, खूप पूर्ण क्लीन चकाचक असा त्याचं घर आहे। आणि अशा ठिकाणी जर तुमच्या हातात कागद दिला आणि तुम्हाला सांगितलं की खाली फेक, तुमच्या मनाला कसं तरी वाटेल की नाही, इथं अलाउड नाही आहे किंवा इथं मी फेकू शकत नाही। हे रूम जे आहे खूप साफसुथरी आहे, इथे जर कागद टाकला तर लगेच कळेल मी टाकलेला आहे आणि तुम्हाला भीती वाटेल टाकताना, बरोबर ना? तर तेच आहे, तुम्ही जेव्हा वागता, तुम्ही जसं राहता त्यानुसार समोरच्या माणसाला मेसेज मिळून जातो। तुम्ही जर नीटनेटके राहत नसताल किंवा तुमच्यात एक असं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड नसेल, तुम्ही विनाकारण वायफळ काय बोलत असताना तर समोरच्या माणसाला मेसेज मिळून जातो की हा माणूस मूर्ख आहे किंवा याला काही बोललं तरी चालतं, किंवा त्या माणसासमोर तुम्हाला कोणी येतं आहे काम सांगून जातं आणि तुम्ही नुसतं हांजी हांजी करत आहात, तर समोरच्याला कळतं की ह्याला आपण सुद्धा काही काम सांगू शकतो, काही बोलू शकतो, हा माणूस आपल्याला काही करणार नाही आणि हा राहायला पण काही खास नीट राहत नाही आहेत, तर त्याच्या जवळ देखील लोक जात नाही। आणि तेच तुम्ही जो खूप छान सूट बूट किंवा छान राहतात, नॉर्मल कपड्यात पण छान राहत आहात, नेटनेटके आहात, तुमचा ॲटिट्यूड खूप पॉझिटिव्ह आहे, थोडासा ॲटिट्यूड जर लोकांना दाखवलं ना, लोक तुमच्या जवळ यायला देखील घाबरतील, असं रिस्पेक्ट देतात। तुम्ही जर बघितलं असेल मोठी माणसं जेव्हा समोरून जातात तुम्ही त्यांना त्याच्याशी बोलताना घाबरता का? तर त्यांचं ॲटिट्यूड तुम्हाला सगळं सांगून जातो। तर तेच सर्व आहे, ते सर्व गोष्टी जर तुमच्यात आल्यात, तुम्ही प्रत्येक गोष्टीला कुणालाही हांजी हांजी नाही केलं, एखादी गोष्ट तुम्हाला नाही करायची तर समोर तोंडावर नाही म्हणायला शिका। त्यामुळे काय होतं, समोरच्याला कळतं की हा माणूस आपलं काही कामं नाही ऐकणार, आपण त्याला काही नाही सांगू शकत किंवा काही उलटं नाही बोलू शकत। स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टसाठी उभे राहा। जर कोण तुम्हाला चुकीचं बोललं तर त्याला त्याच ठिकाणी बोला की हे बघ, हे तुझं चुकीचं आहे। याच्यावरून समोरच्या माणसाला कळतं की आपण याला काही बोलू शकत नाही, काही काम सांगू शकत नाही, हा मूर्ख माणूस नाही आहे की ह्याला काही सांगा, कसंही बोला, चालतंय, असं नसतं। तर तुमची जे समोरच्याला दाखवण्याची पद्धत आहे, स्वतःला प्रेझेंट करण्याची पद्धत आहे, त्यानुसार समोरचा माणूस तुम्हाला व्हॅल्यू देत असतो, त्यानुसार तुम्हाला तो ट्रीट करत असतो। तर तुमच्या हातात आहे की तुम्ही त्यांना समोर कसं प्रेझेंट होत आहात, त्यानुसार ते तुम्हाला वागवतात। तर स्वतःला थोडंसं ॲटिट्यूड ठेवा, थोडंसं स्माइली ठेवा, फेस नेटनेटके राहा आणि कुणाला काहीही बोलून देऊ नका। ज्या ठिकाणी नाही म्हणायचं आहे त्या ठिकाणी नाही देखील म्हणा। पहा तुमची व्हॅल्यू कशी वाढती आहे। कसा वाटला आजचा हा ब्लॉग नक्की सांगा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।